MIDC कडून झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली 300 चौरस फुटांची घरं देण्यासाठी काढण्यात आलेले टेंडर अखेर रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या हक्कांच्या लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयामागे माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्वाचा ठरल्याचं बोलले जात आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच या टेंडरमधील त्रुटींवर लक्ष वेधत झोपडपट्टीवासियांच्या हितासाठी आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनीही नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचं सांगितले जात आहे. या निर्णयाबद्दल सुधाकर सोनवणे यांनी गणेश नाईक यांचं आभार मानत झोपडपट्टीवासियांना शुभेच्छा दिल्या. हा निर्णय म्हणजे सामान्य नागरिकांच्या हक्काचा विजय आहे असं त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या विषयावर पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनीही प्रतिक्रिया देताना झोपडपट्टीवासियांची दिशाभूल करण्याऐवजी विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले. टेंडर रद्द झाल्यामुळे आता पुढील प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नागरिकांच्या हिताची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ते कसं आहे की या ठिकाणी 24 मार्च रोजी 25 मार्च रोजी शासनाने एक शासन निर्णय जारी केला की महाराष्ट्रातील झोपडीधारकांचे जे अतिक्रमण आहेत ते रेग्युलाइज करताना त्यांनी अतिक्रमित केलेली 500 फुटाची जमीन ही त्यांच्या मालकी हक्काची होणार आणि त्यापेक्षा पुढे जर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत असेल तर पुढच्या 1000 फुटासाठी त्यांच्याकडून बाजार मूल्याप्रमाणे 10% घेऊन ते रेग्युलाइज करणार. परंतु 2 दिवसानंतर लगेचच हा जो GR आहे त्याच्या 2 दिवसानंतर 26 तारखेला एक टेंडर पब्लिश झालं. ते MIDCचं होतं आणि ते निविदा याच्यामध्ये प्रकाशित झालं होतं आणि ती निश्चितपणे ह्या GR आणि टेंडरच्या संभ्रमामध्ये संपूर्ण नवी मुंबईची जनता होती आणि लोकांमध्ये रोष होता. तर लोकांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. रबाळेमध्ये पहिली सभा झाली. त्याच्यानंतर मग तुर्भेमध्ये अमित मेडकर असतील, राजू शिंदे असतील यांनी सभा घेतल्या आणि आदरणीय नाईक साहेबांची भेट घेतल्यानंतर आदरणीय नाईक साहेबांनी आदरणीय महापौरांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमच्या भावना आहेत त्या तिकडं सांगितल्या आणि सांगितल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाने शब्द दिला होता की निविदा ज्या आहेत त्या आणि ही योजना रद्द करण्यात येईल. परंतु 15 दिवस झाले तरी ती काही होत नव्हती. परंतु 15 तारखेला ह्या निविदेला मुदतवाढ मिळाली आणि त्यामुळे अजूनच थोडा संभ्रम त्याच्यामध्ये वाढला. परंतु काल 16 तारखेला राज्य सरकारने एक निर्णय घेतला आणि त्याद्वारे आपल्याला 17 तारखेला एक माहिती प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 2025-26 मधील कामाच्या निविदा रद्द करण्याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यामध्ये ही सूचना प्रसिद्ध केली आणि त्याच्यामध्ये आपली जी कामं आहेत TTC औद्योगिक क्षेत्र नवी मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी गट क्रमांक 1 विकासाच्या नियुक्तीकरिता निविदा प्रस्ताव मागण्यात ते होतं. TTC औद्योगिक क्षेत्र हे जे आहेत हे जे मागवले होते त्यांनी तर ते संबंधितांसाठी लिहिलेलं आहे की या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या ई निविदा सूचनेमधील खालील कामांच्या ई निविदा रद्द करण्यात येत आहेत. इच्छुकांनी याबाबत नोंद घ्यावी. म्हणजे जे टेंडरसाठी आता मुदतवाढ दिली होती ते टेंडर रद्द झालेलं आहे. आता ह्यासाठी निश्चितपणे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचे मनपूर्वक झोपडपट्टी धारकांच्या मार्फत आभार. त्याचप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री ह्या सगळ्यांचेच मनपूर्वक मी आभार मानतो. भविष्यात देखील आमची अपेक्षा एकच आहे, कुणालाही झोपडीत राहायला आवडत नाही. झोपडपट्टी पुनर्वसन होताना मानवतेच्या दृष्टिकोनातून या कष्टकऱ्यांचा विचार करावा एवढीच रास्त अपेक्षा एकतर GR
आणि जी आर काढलाय तर मग टेंडर नको, आणि मग जी आरच्या माध्यमातून नवी मुंबईच्या ह्या ज्या 67,000 झोपड्या आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी त्यांना, आणि झोपडपट्टी धारक कधी तुमच्याकडे फुकट घर मागायला आलाच नव्हता. तो ज्या वेळेस हे शहर वसत होतं त्यावेळेस या शहरामध्ये त्यांनी स्वतःच्या सुकष्टाने जिथे मिळेल तिथे ते, कारण त्यावेळेस काय शहरामध्ये गावांमध्ये देखील लोकांना राहायला घर नव्हते, गावात लोकांकडे भाड्याने खोल्या कमी होत्या, त्यामुळे भाड्याने राहणं शक्यच नव्हतं. मग हे शहर निर्माण होत असताना ज्या ज्या ठिकाणी कष्टकऱ्यांच्या वसाहती निर्माण झाल्या आणि त्या वसाहती गावासारख्या ज्या ठिकाणी कायम झाल्या, त्यामुळे त्याच्याकडे गलिच्छ वस्ती म्हणून किंवा झोपडपट्टी म्हणून पाहू नका, ती कामगारांची वस्ती आहे. या शहराला पोषक अशा कामगारांची वस्ती या ठिकाणाहून बाहेर काढून चालणार नाही, तर त्यांचा मानवता दृष्टिकोनातून विचार करावा आणि वसन योजना राबवताना त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर लक्षात घेऊन त्यांचा विकास करावा, अशा प्रकारची अपेक्षा पुन्हा एकदा आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे तमाम झोपडीधारकांच्या वतीने मनपूर्वक आभार. कसं आहे की एखाद्या पक्षाचं नाव मी घेणार नाही, परंतु ज्यांनी कोणी प्रेस घेऊ नये केले तर थोडा अभ्यास केला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणजे अभ्यास केला पाहिजे. कुणीतरी सांगितलं म्हणून करता कामा नये. मी ऑथेंटिक तुम्हाला हे दाखवू शकतो. आणि ज्या दिवशी राज्य सरकारने जी आर काढला तो जी आर मी त्याच दिवशी डाउनलोड केला. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर टेंडर आलं, ते टेंडर देखील डाउनलोड केलं आणि मी पब्लिश पण केलं. हे मी आपल्याला का सांगतोय, कारण परवा मुदतवाढ मिळाली होती आणि मुदतवाढ मिळाल्यानंतर डाउनलोड थांबलं होतं. त्याच वेळेस आम्हाला डाऊट आला की डाउनलोड थांबलंय, याचा अर्थ काहीतरी चांगलं किंवा वाईट बाहेर निघणार आहे. आणि मग जर डाउनलोड थांबलं होतं याचा अभ्यास जर त्या पत्रकार परिषद घेणाऱ्यांकडे असता तर त्यांनी कदाचित हा अंदाज घेतला असता. क्लस्टर हा विषय नाही ना. मी तर परवा एक कार्यक्रम पण पाहिला. इथं एसआरए बेलापूरला एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये माननीय आमदारांनी सांगितलं की एसआरए लावणार आहे. अहो, एसआरए म्हणजे काय हो? एका ठिकाणी राज्य सरकारने एवढं मोठी भेट ह्या नवी मुंबईकरांना दिली आणि तुम्ही एसआरएच्या गोष्टी काय करताय? एसआरए हा कायदा आहे, जी आर हा राज्य सरकारचं रिझोल्युशन आहे. आणि तुम्ही कायद्याच्या भानगडीत गेला तर कायदा पहिला सांगतो की ती स्लम डिक्लेअर आहे की नाही, आणि जर स्लम डिक्लेअर नाही तर तुम्ही एसआरए कसा लावणार तिथं? आणि जर तुम्हाला स्लमला एसआरए लावायचा आहे तर तुम्हाला ते डिक्लेअर करून घ्यावं लागेल. आणि त्यामुळे जो जी आर आहे, जी आरच्या बाबतीमध्ये सरकारची भावना आहे की इथं राहणारा जो कष्टकरी आहे, इथं राहणारा जो भूमिपुत्र आहे, इथं राहणारा जो शेतमजूर आहे, इथं राहणारा जो ज्याला भूमिहीन शेतमजूर आहे, त्या सगळ्यांचा विचार त्या जी आर मध्ये झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा. आपण कुठेतरी एखाद्या बिल्डरची, एखाद्या कुठे विकासकाची दलाली करत राहणं हे लोकप्रतिनिधीचं काम नाहीये. लोकप्रतिनिधी काम हे या ठिकाणी जे लाखो लोक याच्यामुळे विस्थापित होणार आहेत त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि मला काही झोपडीचा विकासकही बनायचं नाही, काही नाही. परंतु जिथे माझ्या लोकांचं हित आहे तिथे मी आहे, जिथे लोकांचं हित नाही तिथे मी नाहीये. आणि ते असण्यासाठी मला माझ्याकडे अभ्यास असला पाहिजे, भावनिक असून चालणार नाहीये. अभ्यासानेच बोललं पाहिजे आणि अभ्यासाने उत्तर आहे. क्या विकास करना है मुझे बताइए. आपके माध्यम से मैं ये पूछना चाहता हूँ, विकास का अर्थ क्या समझते हो आप? विकास क्या है? क्या विकास है? आप जाके देखिए एमआईडीसी में, एमआईडीसी में कोई नाला नहीं बचा है, कोई ऐसा रास्ता नहीं बचा कि जिसके ऊपर भूखंड ने निकाल के ये नहीं किया है. क्या प्लानिंग है? ये प्लान सिटी है ना. ये प्लान सिटी है. जैसे यहाँ पर शिडको ने प्लानिंग करके बस ये किया था, वैसे एमआईडीसी ने प्लानिंग किया था. एक प्लानिंग अथॉरिटी पूरा शहर का विकास बिगाड़ रही है, वो आपको दिखता नहीं है क्या? क्या झोपड़े वालों ने ही सिर्फ मतलब इस शहर का विकास तो झोपड़े वालों ने किया है. कहाँ झोपड़े रास्ते में आके बने बताइए ना. अगर आए तो अथॉरिटी क्या कर रही है वहां पर? हम तो हमारा हक मांग रहे हैं ना. हमने यहाँ पर कहा मुफ्त घर मांगे? जिनको मुफ्त घर दिया उनको जाके पूछे उन्होंने क्या दिया है उनको. हम तो चाहते हैं ना. हम जब ये शहर बन रहा था हम घर मांग रहे थे, हम आपके योजना में नहीं बैठते, हम तो फोकट में मांग भी नहीं रहे थे. आज भी हम बोलते हैं सिडको ने जितने घर बनाए हैं ना बेचो ना हमको, हम भी प्रकल्पग्रस्त है. आपको अगर वो जमा खाली करना है, टेंडर में क्या लिखा था आपने पढ़ा? टेंडर में लिखा था कि हमारा पुनर्वसन होगा, 300 फुट का घर मिलेगा और जो 300 एकड़ से 220 एकड़ जमीन निकलेगी वो विकासक को देंगे. कौन विकासक हमारा दामाद लगता है क्या? क्यों देंगे उनको? क्या हम नहीं ले सकते? हमको दो ना.
पुनर्विकास करेंगे, पुनर्विकास करेंगे, पुनर्विकास के माध्यम से जितने नवी मुंबईकर थे उनको सबको भगाया गया। यहाँ बदलापुर, अंबरनाथ, करजत, और ये बस्ती किसके लिए बनी फिर? ये शहर किसके लिए बना है? हमारे लिए नहीं बना था। इसलिए विकास का जो बात है इसको आप समझ नहीं पा रहे हो, इसको घुमाने की कोशिश मत करो। यहाँ का जो आम आदमी है जो पैसा दे के आता है, मैं ये कहता हूं कि झोपड़पट्टी में कमर्शियलाइजेशन हुआ है, पक्का हुआ है। क्यों कमर्शियलाइजेशन हुआ है? उसको क्यों नहीं तोड़ा जाता है? कमर्शियल को तोड़ने के लिए तो बारिश का भी कुछ नहीं होता है, बारिश में भी तोड़ा जाता है। तो कमर्शियल किसके आशीर्वाद से होता है? वो प्रशासन को सोचना चाहिए ना। उसको उसके कंधे पे बंदूक रख के अगर आम आदमी को आप तकलीफ दोगे तो आम आदमी को तकलीफ तो होगी यार, तकलीफ होगी तो वो बाहेर आएगा। कसं असतं साहेब, आपण या ठिकाणी हा जो प्रश्न आहे ना, हा राजकीय बनवण्याचा प्रयत्न करताय। आपण हा विचार का करत नाही की इथे राहणारा जो 67,000 जी कुटुंब आहेत, ही 67,000 कुटुंब ही सगळी ह्या शहराला चालवणारी कुटुंब आहेत, हे शहर निर्माण करणारी कुटुंब आहेत आणि हे या ठिकाणी वास्तव्यात असलेले कुटुंब आहे। 29 गावातले जसे ते भूमिपुत्र आहेत तसे हे देखील ह्या शहराचे विक्टिम्स आहेत, कारण त्यांनी ह्या शहरामध्ये सगळं योगदान दिलंय परंतु त्यांना काही मिळालेलं नाहीये। आणि आपण जर एखाद्या नेत्याचं नाव घेऊन सांगाल की त्यांनी तो ठराव काय नाही, ठराव नेता आणत नसतो, ठराव मंत्री आणत नसतो, ते मंत्रिमंडळ आणत असतं, राज्य सरकार म्हणून आणत असतं आणि राज्य सरकारने त्या वेळेस योजना आणलेल्या आहेत ना। आता काल कोणीतरी आरोप केला की 3,500 कोटी आले होते। मला माहिती आहे ना, मी त्यावेळेस समाज कल्याण आणि झोपडपट्टी समितीचा सभापती होतो 2006 साली। 350 कोटी आले होते नौशील नाक्यासाठी, परंतु त्याच वेळेस आदरणीय RR पाटील साहेबांनी श्रमिक नगरचं उद्घाटन केलं आणि त्यावेळेस त्या उद्घाटनात ते म्हणाले होते की हे घर नक्की डिझाईन कोणी केलेलं आहे, ज्याने डिझाईन केलं त्याला 2 दिवस कोंडून ठेवा इथं, म्हणजे त्याला कळेल की माणूस आणि मानवता कशाला म्हणतायत। आणि त्यामुळे मानवतावाद डोळ्यासमोर ठेवा ना। आम्ही आमची लेकरं आहे, आमची आई वडील आहे, ते कुठं झोपवणार तुम्ही? एक खोली दिलेली आणि त्याच्यामध्ये संडास बाथरूम आणि त्याच्यामध्येच तुमचा किचन आहे। आम्ही झोपड्यामध्ये निदान अंगणात तर झोपू शकतो। काय तुम्ही 20 माळ्याच्या टावरवर ज्यावेळेस लिफ्ट बंद होते त्यावेळेस काय अवस्था असते? पाणी नाही असते त्यावेळेस काय अवस्था असते? लाईट जाते त्यावेळेस काय अवस्था असते? का आपल्याला 40 माळ्याचे टावर पाहिजे? का आपल्याला वाटत नाही 3-3 माळ्याच्या इमारती बनवून या ना, आम्ही विकास करायला तयार आहोत। 3 माळ्याचे टावर बनवा, 5 माळ्याचे टावर बनवा। का तुम्हाला या शहराची लोकसंख्या वाढवायची आहे? का बोज वाढवायचा आहे? का बाहेरच्या लोकांना कोणाला आणायचं आहे का? कोणाची सुपारी घेतली का बाहेरून लोकांना आणायला? ही आहे त्या लोकांना सुखाने जगू द्या ना या शहरात।